माझं नाव निशा आहे. माझं लग्न रवीसोबत 1 वर्षापूर्वी झालं होतं. रवी एका मोठ्या शहरात एका चांगल्या कंपनीत नोकरी करतो. ऑफिसकडूनच आम्हाला राहायला एक छानसा फ्लॅट मिळाला आहे. माझे पती खूपच चांगले आहेत, पण त्यांची एक गोष्ट बदलता आली असती तर मी ती नक्कीच बदलली असती. त्यांच्यात थोडा जास्त अहंकार आहे. ते कधीकधी आपल्यापेक्षा कमी स्तरावरच्या लोकांशी नीट बोलत नाहीत. ही गोष्ट मला फारशी आवडत नव्हती, पण मी त्यांना याबाबत कधीच काही सांगितलं नव्हतं. आमच्या घरी आधी एक नोकरानी येत असे, पण रवीच्या अशा स्वभावामुळे ती फार काळ टिकली नाही. त्यांचं म्हणणं असायचं, जर कठोरपणे वागलं नाही तर आजकाल कोणी कामच करत नाही. मला वाटतं त्यांच्या ऑफिसच्या अनुभवामुळेच त्यांच्या स्वभावात ही कठोरता आली होती. ऑफिसमध्ये काम पूर्ण करायचं प्रचंड दडपण असल्यामुळे ते अधिकच गंभीर झाले होते. याच कारणामुळे घरासाठी नवीन मदतनीस शोधण्याचं काम मी पुन्हा सुरू केलं. मोठ्या प्रयत्नांनंतर काही दिवसांनी एक व्यक्ती घरी आला. त्याने स्वतःचं नाव कालू सांगितलं. तो साधारणपणे 55 वर्षांचा होता. त्याने सांगितलं की त्याला कुणीतरी सांगितलं होतं की इथे काम आहे. मी त्याला विचारलं, तुला इथे कोण पाठवले? तो म्हणाला, मला आठवत नाही. मी पुन्हा विचारलं, तुला स्वयंपाक करता येतो का? त्याने उत्तर दिलं, हो, मी चांगला स्वयंपाक करतो. तुम्हाला काही अडचण होणार नाही. सुरुवातीला मला त्याच्यावर विश्वास ठेवायचा नव्हता, कारण तो कुणाच्या ओळखीने आला नव्हता. नंतर मी ठरवलं की रवीशी बोलून त्याला संध्याकाळी भेटू. संध्याकाळी जेव्हा रवी घरी आले तेव्हा मी त्यांना सगळं सांगितलं. रवीने विचारलं, तू याला ओळखतेस का? मी उत्तर दिलं, नाही. त्यांनी कालूला विचारलं, तू आधी कुठे काम केलं आहेस का? तो म्हणाला, हो साहेब, मी काम केलं आहे. रवीने त्याला त्याच्या वयानुसार विचारलं, तुला स्वयंपाक करता येतो का? तो घाबरून म्हणाला, हो साहेब, मी करून दाखवतो. रवीने त्याला स्पष्ट सांगितलं, साफसफाईने काम करायचं. सुट्ट्या घेऊन रोज रोज आजारी असल्याचं नाटक नाही चालणार. त्यांनी शेवटी सांगितलं, आज स्वयंपाक करून दाखव. चांगला झाला तरच उद्यापासून कामावर राहशील. हे ऐकल्यावर कालूने फक्त मान हलवली. माझ्या पतीने मला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. त्याने स्वयंपाक सुरू केला आणि पाहता पाहता छान सुगंध पसरला. स्वयंपाक तयार होताच त्याने टेबलावर ठेवला. मी आणि रवी जेवलो. मला स्वयंपाक खूप आवडला आणि रवीच्या चेहऱ्यावरूनही दिसत होतं की त्यांना तो आवडला आहे. पण त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी काहीच बोललं नाही. ते फक्त म्हणाले, ठीक आहे, उद्यापासून ये, पण स्वयंपाक असा चांगलाच ठेव. वाईट बनवलं तर काम जाईल. कालूच्या चेहऱ्यावर आनंद होता. दुसऱ्या दिवशीपासून तो कामावर येऊ लागला. तो फार कमी बोलत असे, फक्त आपलं काम नीट करत असे. रवीने मला पुन्हा समजावलं, याच्यावर लक्ष ठेव आणि हळूहळू याची माहिती काढ. लोक दिसण्याप्रमाणे नसतात. मलाही हे योग्य वाटलं. अचानक हा माझ्या घरी आला होता, त्यामुळे शंका साहजिकच होती. मी त्याला ओळखपत्र मागितलं. त्याने ते आणून दिलं. पहिल्या काही दिवसांत सगळं ठीक होतं. 5व्या दिवशी कालूने मला विचारलं, मॅडम, मला थोडे पैसे ॲडव्हान्स मिळतील का? मला गरज आहे. मी त्याची गोष्ट ऐकली, पण त्याला नकार दिला. साहेबांशी विचारल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही, असं सांगून मी तो विषय टाळला. दुसऱ्या दिवशी रवी म्हणाले की ऑफिसचे 3 मित्र व त्यांच्या कुटुंबियांना घरी जेवायला बोलवायचं आहे. त्यांनी कालूला सांगितलं, उद्या खास स्वयंपाक करायचा आहे. कालूनेही होकार दिला.
दुसऱ्या दिवशी सर्व तयारी झाली. 4-5 प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांनी टेबल सजला. सगळ्यांनी जेवण खूप चवीनं खाल्लं आणि कौतुक केलं. जेवण झाल्यानंतर गप्पा सुरू असताना रवीनं पाहिलं की त्यांच्या एका मित्राचा मोबाईल सापडत नव्हता. फोन महागडा होता आणि त्यात ऑफिसचे महत्त्वाचे डाटा होते. त्यामुळे तो मित्र थोडा अस्वस्थ झाला. सगळ्यांनी शोधाशोध सुरू केली. अचानक कालू किचनमधून आला आणि म्हणाला, मॅडम मी निघतो. त्याच्या हातात एक छोटीशी बॅग होती. हे पाहताच रवीने कठोर आवाजात विचारलं, मोबाईल तू चोरला आहेस ना? परत दे. कालू घाबरून म्हणाला, साहेब तुम्ही काय बोलताय? मी चोरी कधीच करणार नाही. रवी म्हणाले, ठीक आहे मग बॅग तपासू दे. कालू म्हणाला, मी चोरी केली नाही त्यामुळे तपासणीची गरज नाही. रवीने त्याच्याकडून बळजबरीने बॅग घेतली. बॅग उघडली तर त्यात मोबाईल नव्हता, फक्त कालूच्या जेवणाचा डबा होता. कालूच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, साहेब ही माझ्या जेवणाची पिशवी आहे. मॅडम म्हणाल्या की उरलेलं घेऊन जा म्हणून घेऊन चाललो होतो. माझ्या नातवासाठी थोडं चांगलं अन्न न्यायचं होतं. त्याने बऱ्याच दिवसांपासून चांगलं काही खाल्लेलं नाही. साहेब माझा मुलगा 4 वर्षांपूर्वी गेला. आता घर चालवणारा फक्त मीच आहे. माझी वयोवृद्ध बायको, आजारी सून आणि नातू माझ्या जीवावर आहेत. हे सगळं चालवायला खूप कष्ट करावे लागतात. हे सगळं ऐकून सगळ्यांना वाईट वाटलं. थोड्याच वेळात हरवलेला मोबाईल सोफ्याखाली सापडला. तो एका मुलानं तिथे लपवला होता, कारण वडिलांची भीती वाटली होती. रवीला आपली चूक लक्षात आली. त्यांनी कालूची माफी मागितली आणि त्याला 10,000 रुपये दिले. कालूने सुरुवातीला ते नाकारले, पण रवी म्हणाले, हे ॲडव्हान्स आहे, ठेवा. त्या दिवसानंतर रवीच्या स्वभावातही बदल झाला. कठोरपणाऐवजी त्यांनी लोकांशी मृदू वागायला सुरुवात केली. कालूचं साधं आयुष्य आणि त्याचा संघर्ष रवीसाठी मोठा धडा ठरला. ही कथा सांगते की चांगुलपणाला ओळखायला आणि दुसऱ्यांच्या परिस्थितीला समजून घ्यायला शिकावं. जग कठीण असेल पण विश्वास आणि प्रेमाचे शब्द परिस्थिती बदलू शकतात. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.